मला काही आता राहवत नव्हते. मी माझी बोटे हलूच तिच्या पाठीवर ठेवली आणि वर खाली करत त्या स्पर्शाचा आनंद घेऊ लागलो. ती काही बोलली नाही मला. ते बघून मी सरळ माझा हात तिच्या पाठीवर ठेवला आणि फिरवू लागलो. मला अपेक्षा होती त्यापेक्षा पण ती खूपच उलट निघाली. मला असे वाटत होते की आमच्यात असे जरी काही झाले तरी मलाच पुढाकार घ्यावा लागेल. पण इथे तर उलटच झाले. मी माझा हात तिच्या पाठीवर फिरवू लागताच ती झटकन मागे वळली आणि तिने मला काही समजायच्या आताच तिचे तोंड माझ्या तोंडात दिले व माझ्यावर चुंबनांचा वर्षाव चालू देखील केला. हे सगळे इतक्या फास्ट झाले की मी थोडा गोंधळलोच. तिने माझे चुंबन घेत घेत मला त्या बेडवर पाडले आणि माझ्यावर येऊन पडली. तिची भरदार छाती माझ्या छातीवर येऊन आदलताच मला मऊ मऊ स्पर्श झाला. मी तिला माझ्या मिठीत घेतले आणि तिच्या ब्लाऊजची हुक सगळी काढून टाकली. तिच्या उघड्या पाठीवरून हात फिरवत फिरवत तिचे ब्लाऊज देखील मी काढून टाकले आणि तिच्या छातीला मोकळे केले. तिच्या छातीला तिने माझ्या तोंडाजवळ नेले. माझ्या तोंडाला तिने तिच्या भरदार छातीने घुसमटवायला चालू केले. मला तो प्रकार प्रचंड आवडला. तिची मऊ मऊ छाती मी माझ्या तोंडात घेऊन लगेच चोखू लागलो. तिचे निप्पल्स खूपच उठावदार होते. त्यांना माझ्या तोंडात घेताच ते अधिकच कडक झाले आणि बाहेर आले. माझे हात तिची गांडपण दाबू लागल्या होते. तिची साडी मी जमेल तशी फेडू लागलो. एका मिनिटात मी तिला पूर्ण नग्न केले. तिने पण माझे कपडे काढले व मला पण पूर्ण नग्न केले. ती माझ्या शरीराशी खेळत खेळत खाली सरकली आणि माझ्या सोट्या कडे गेली. केव्हाच तयार होऊन बसला होता. तिने माझे पाय फाकवले आणि तिचे तोंड तिने त्यात घातले. माझ्या गोट्यांना तिने तिच्या जिभेने खालच्या बाजूला चाटायला चालू करताच माझ्या गोट्या कडकड झाल्या. अनुभवी तोंड होते ते. त्या गोट्यांना चोकत चोकत ती माझ्या सोट्याच्या शेंड्याकडे गेली. जिभेच्या शेंड्याने तिने माझ्या सोट्याच्या शेंड्याला चाटायला सुरुवात करताच माझ्या डोक्यात वीज चमकावी तशी कल मारली. तिने त्याला तिच्या तोंडात घेतले आणि त्याला चोखायला सुरुवात केले. ती इतक्या सफाईदारपणे त्याला चोखत होती काही विचारू नका. तिच्या भुंकीने माझा सोटा पूर्ण ओला झाला होता. खूप वेळ तिने त्याला चोखून काढले आणि मग बाजूला झाली. मी तिला आता माझ्या खाली घेतले. तिचे पाय फावकून मी तिच्या योनीत माझी जीभ घातली. कमालीच्या गोर्या असलेल्या त्या योनीत मी माझी जीभ घालून तिला खाऊ लागलो. तिचे पदर इतके अप्रतिम होते की मी त्यांना अलगद ओठाने चोकून चोकून बाहेर ओढत होतो. खूप वेळ तिची योनी मी खाल्ली आणि मग मी माझे हत्यार तयार केले तिच्या योनीत सरकवायला. एका हिसड्यातच मी माझा सगळा सोटा कचकन तिच्या योनीत कोंबला. माझा सोटा पूर्णपणे आत गेल्याचे बघून मी तिचे दोन्ही पाय फाकवले आणि जोरजोरात माझी कंबर मागे पुढे करून तिला ठोकू लागलो. काच काच करत तिच्या त्या लुसलुशीत योनीचा मी उपभोग घेत होतो आणि ती पण तिची कंबर उचलून मला प्रतिसाद देत होती. तिला मी मग उपभोग घेत होतो आणि ती पण तिची कंबर उचलून मला प्रतिसाद देत होती. तिला मी मग जागचे उठवले आणि गुडघ्यावर बसवले. तिच्या गाडीतून दिसणाऱ्या सुपारीच्या आकाराच्या योनीत मी मग मागूनच माझा सोटा कोंबला. तिच्या गांडीवर हात ठेवून मी तिला इतक्या प्रचंड ताकदीने हिसडे देत होतो की त्यामुळे तिची छाती एकमेकांवर आणि पुढे मागे अशी जोरजोरात हालत होती. तिच्या गांडीची चरबी मागे पुढे होत होती. जवळपास 20 मिनिटे मी तिला ठोक ठोक ठोकून काढले आणि शेवटी त्यातच मी माझ्या सोटाना राहवून गाळला. तिची योनी माझ्या वीर्याने पूर्णपणे भरून गेली. आम्ही शांत झालो होतो आणि थोडा वेळ तसेच बसून होतो. तेव्हापासून मी तिला रोज ठोकतो.